अजून काय काहीच नाही आहे ना. प्लीज मग नाही का आज नाही का आपण काय करू माहिती आहे का, मी मार्केटला जाते, तू रिधी सोबत घरी राहायचो, मी सामान घेऊन येतो थोडंसं. पण कोणकोणतं सामान लागते तुला माहिती आहे का? तू आणते मी सांगू, तुम्ही आणाल का? हो पप्पा नाही आणत पण होत आहे. मावशीला टाइम नाही राहत, मावशी बिझी आहे. मम्मीनं 10 सामान सांगली, मी 12 आणलं तरी काहीतरी एक सुटत, म्हणून मम्मीला घेऊन जा लागते. समजलं तुले आहे का नाही? मावशी पास टाइम नाही आहे दिवसभर, मावशी बिझी आहे म्हणून. तितका वेळ थोडी राहते रे तू गोलदीदीकडे. पण एवढा लाडू लप्पा कशाला करताय ग तू सकाळी सकाळी? बरं ठीक आहे चालतं. तर आज आम्ही करणार आहोत रिद्धीचं 4 मंथचं फोटोशूट, कारण की आम्ही खूप वेळा ट्राय केला, आम्हाला काही वेळ मिळाला नाही. तर आज आता फायनली करू म्हणून विचार करत आहोत. तर मार्केटमध्ये वगैरे मी जाणार नंतर आणि त्याला लागणारं साहित्य घेऊन येईल आणि त्याच्यानंतर आम्ही करू फोटोशूट. तर आत्ता प्रवीणा बनवत आहे स्वयंपाक, प्रिन्सचे पप्पा काढत आहे टरबूज, त्यांनी आणलेलं मस्त टरबूज आहे. आता त्या टरबूजला खाईल आणि त्याच्यानंतर आम्ही त्याचे काहीतरी डोसे किंवा काहीतरी बनवू. उरलेले सालपटाचे हो आहे ना, सालपटाचे. तर पाहूया दिवसभरामध्ये काय काय घडत आहे आमच्याकडे. आणि अजून आमचं काहीच झालेलं नाही आहे, कामं करतो आहे. थोड्या वेळामध्ये भेटतो तुम्हाला. हॅलो गाईज, आत्ता नाही का प्रिन्स म्हणत झोपून उठलेला आहे, त्याला भूक लागलेली आहे आणि तो जेवणाच्या ऐवजी तो म्हणत आहे की मम्मी मला आता मॅगी बनवून दे. तर त्याला मॅगीमध्ये कोणत्याही भाज्या वगैरे काही टाकलेलंच आवडत नाही. त्याला फक्त त्याच्यामध्ये जिरं, लसण आणि अद्रक जरी थोडं थोडं असलं तरी बस तितकंच त्याला आवडतं. बाकी त्याच्यामध्ये त्याला भाज्या वगैरे कुठल्या टाकून बनवलेलं आवडत नाही. तर त्याच्यासाठी आता मी मॅगी बनवत आहे. थोडंसं तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक कापलेले अद्रक आणि लसण आहे ते टाकून घेते, थोडंसं जिरं टाकते आणि त्याची मॅगी तयार करते. अगदी झटपट अशी मॅगी तयार होते. त्याच्यासाठी बनवायची असते, त्याला काही झंझट वगैरे लागत नाही, भाज्या कापा हे वगैरे ते असं तसं करा, काहीही वेळ लागत नाही. अगदी 5 मिनिटांमध्ये आपली मॅगी तयार होते आणि त्याला मॅगी बनवून देणार आहे. आणि त्याच्यानंतर काय रे बाबा, जिऱ्याचा डबा ना, हो मॅगी बनवायला लागले म्हणून म्हटल्याबरोबर तो आलेला आहे किचनमध्ये, कारण की त्याला मॅगी खायची आहे. आणि अजूनपर्यंत मला मार्केटमध्ये वगैरे भरपूर काम होतं, कारण की रिद्धीचं शूट करायचं होतं, त्याचे काही सामान आणायचे होते मला, तर ते आणायला जायचं होतं. पण प्रिन्सच्या पप्पाला काही वेळ मिळाला नाही, त्याच्यामुळे काही आम्ही मार्केटला गेलो नाही. पण थोड्या वेळामध्ये आता मी तयारी करते आणि मार्केटला जाऊन येते आणि त्याच्यानंतर सामान आणल्याच्या नंतर मी तिचं शूट करून घेते. आता केव्हा वेळ मिळते कसं मिळते पाहते आणि त्याच्यानंतर करते. आता पहिल्यांदा मॅगी बनवून देते आणि भेटते मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये. मॅगी शिजत आहे आत्ता आणि प्रिन्सच्या पप्पाने मला फोन केलेला की तू तयारी करून राहा, तुला मार्केटमध्ये घेऊन जातो म्हणून. तर आता मी पहिल्यांदा तयारी करते, तर प्रिन्सची मॅगी पण तयार शिजून जाते आणि मी तयारी करते आणि भेटते तुम्हाला. आणि मला मार्केटमध्ये जायचं आहे, मला शूट होते कसं होते मी सांगते तुम्हाला. गनची पिचकारी बोल गं कुठं आहे? पेप्पा पिग. अच्छा हे वाली गुब्बारे होलीचे गुब्बारे, फुगे पाहिजे, लाल कलर गुब्बारे, होलीचे गुब्बारे. हे घेते बटन नाही पडून झाले, बटन दाबत नाही झाले. बटन 50 रुपयाचं एक आहे, हे 150चे 3. तेवढे सारे घेऊन काय करते काय का तू नाही घेऊ, हे पाहिजे, हे नाही. अरे बापरे, बरं हे कलर घेऊ. रेड हे घेऊ. हां हां भगवा हे 2 द्या.
आहे माहिती आहे, पण वेस्ट जाते, काहीच कामाचं नाही आहे. काहीच कामाचं नाही, नुसतं waste जाते. मन चला मम्मी का माहित आहे का पिचकारी का म्हणे 450 रुपये 650 रुपयाची करा पिचकारी. बॅग ते मागे पण घेऊन लटकवायची. हा मग मन फुगला. तेवढी पिचकारी घ्यायची हो का 650 रुपयाची. म्हणलं ना आता 25 तारखेची होडी आहे, 24 तारखेला घेऊन येतो म्हणता. 450चे. मग आता जर हे पिचकारी घे तर तुझ्या अंगावर कलरच टाकत राहील ते उठल्यापासून. होडीवर राहतच नाही ते. मग पिचकारीच नाही राहत. पिचकारीच नाही राहत. होडीला काय टाकशील मग? त्याच्यापेक्षा पप्पा एक पेट्रोल पंप घेऊन द्यायचे 3,500चं. दरवर्षी तेच काम येते. जमते काय आमची शॉपिंग पाय. हॅलो ते छोटे छोटे बॉल बनव मारायचं मला. थांब नाही आहे. अरे समोसा आणला. हे नाही का पिचकारी रिदूसाठी आणली. अरे इथुले खेळताय फोटोशूट करायचं ना. आता का आता उद्या. उद्या तुम्ही चंद्रपूर जात आहे शाळेत. हो शाळेत का जात. चंद्रपूर जायचंय तुम्हाला. फेसबुक हे वाटेत भरू भरू कलर ठेवून. अरे फोन नाही आणला अजून नावाला. सेकंड हँड. नाही एकच घेतला. काढा हो का. हा अरे बी नाही याचा. नाही चेन आहे ना साईड चेन. नाही का कुठली पाहिजे. बाई तुला कलर खेळायचा आहे का मा रिदू. काय करायचा. अब ते कुठले मिळाले रे. ठीक आहे ठीक आहे. हो नाही प्रवीण आता शूटची तयारी करायला लागलेली आहे. आम्हाला लेट झालेला. आता मी स्वयंपाक बनवायला लागत होती, पण प्रवीणाला आता म्हटलं चला पहिलं शूट करूया, उद्या परत काही वेळ भेटत नाही आपल्याला, म्हणून पहिलं शूट करून घेता. आता शूटची तयारी करत आहे प्रवीणा इकडे. फोन नंबर सिंगल घे, डबल नको घेऊ. सिंगल ते जास्तच मोठं होते ना. इकडे येऊ दे फोटला. हां हां कर जाऊन येते. ठीक दिसत आहे. तिकडचं शेवटचं तसं दिसत पण नाही आहे म्हणा. तू कशाला झोपते. तुझं शूट करायचं का रिदू सोबत. बरं ठीक आहे. कशाला दाखव. तुडव नको त्याला. तुझी पाय गंदे आहे. हाताची डिझाईन काढत आहे प्रिन्सच्या. आणि त्याला हात नाही का कट करायचे प्रॉपर. दुसऱ्या पेपरवर घे. पिंक घे. पिंक घे. व्हाईट पेपरवर वाईट नाही उठून. थोडं आतमध्ये घे हात. DIY करण्यामध्ये प्रवीण आहे एक्सपर्ट. बरोबर कोणत्याही वस्तूमधून बरोबर काढ देते. आता त्याचे हात कट करून घेईल आणि मग ते करेल. हे बाकीचं असं तयार केलेलं आहे. आता थोड्या वेळाने रिद्दू उठली का तिचा फोटोच काढू आम्ही. आमच्या रिद्दू बाळ तयार झालाय. रिद्दू फोटोज काढायसाठी रिद्दू तयार झाली आहे. मस्त नवीन ड्रेस लावली छान. हा रिद्दू ग बघा कशी रिद्दू छान तयार झाली आहे. सुंदर ड्रेस लावून कच्ची डुगडुग घालताय.
आणि हे बघा आमची इकडे अशी तयारी केली आहे आम्ही, रवीनानीच केली आहे सगळी तयारी. हे सगळं तिनं तयार केलं आहे आपल्या ह्याच्यानी आणि यशांचं तयार केलेलं आहे सगळं. आता आम्ही काढतो रिद्धीचे फोटोज. आण बाई तिला, उशी ठेव का असंच ठेव? असंच ठेव शाळेत. पॅन्टी डायपर नाही घातलं. चला आता रिद्धू ठेवतो इथे आणि काढतो आम्ही तिचे फोटो. मस्त सुंदर सुंदर फोटो काढतो आम्ही आता तिचे. आहा आहा रिद्धू, आहा रिद्धू बाळ, कशी दिसत आहे रिद्धू? सांगा बरं तुम्ही सगळेजण. नाही तर तशीच ठेवणार पाया. कशी दिसत आहे रिद्धू आमची? सुंदर सुंदर. आमची थीम पण कशी झाली आहे सांगाल सगळेजण मिळून. आहा, अतिशय सुंदर. आहा, रिद्धू रिद्धू पकडा पकडा. खूप सुंदर झाले आहे. रिद्धीचे फोटोशूट झालेला आहे कम्प्लीट. आता मला स्वयंपाक बनवायचा आहे. लेट खूप झालेला आहे. प्रिन्स पण येत आहे, मला भूक लागलेली. आता त्याच्यासाठी पटकन स्वयंपाक बनवून घेत आहे. आणि रिद्धी आता ड्रेस पण चेंज करायला लागलेली आहे. प्रवीणा तिचा ड्रेस चेंज करून घेत आहे. आणि आमचं फोटोशूट झालेला आहे कम्प्लीट. जवळपास 20 दिवस लेट आम्ही फोटोशूट केलेला आहे तिचा आज ह्या महिन्यामध्ये, कारण की वेळच नव्हता मिळत. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे वेळ असण्यापेक्षा तिची तब्येत नव्हती बरी, त्याच्यामुळे आम्हाला खूप लेट झालं ह्या महिन्याचं शूट करायला. तर चलूया, एक डेट का होईना पण 4थ्या महिन्याचे जे फोटोज आम्ही काढलेले आहेत. आणि अशा पद्धतीनेच हा व्लॉग इथे संपवते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर लवकरच भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.